नमस्कार. आजच्या या संध्याकाळच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजची आपली जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती आहे 2025 आणि या सराव प्रश्नपत्रिकेचा आपण या ठिकाणी सराव होणार आहोत. खरं तर आपल्या पहिल्यानंतर जिल्ह्यामध्ये वर्षभर आपण मिशन आरंभ ऑनलाईन तासिकेचा लाभ घेत आहोत आणि ही संधी आपल्याला उपलब्ध करून देणारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारे साहेब, त्याचप्रमाणे आपले प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील साहेब, जिल्ह्याच्या नोडल अधिकारी श्रीमती काळे मॅडम यांचे मनापासून आभार, कारण त्यांनी आपल्याला ही ऑनलाईन तासिकेची संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यातर्फे मला ऑनलाईन तासिका यांची प्रशिक्षण देणारे आमच्या संगमनेर पंचायत समितीचे प्रशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब गुंडसाहेब, त्याचप्रमाणे या मिशन आरंभचे नोडल अधिकारी कल्याण राऊत साहेब, त्याचप्रमाणे आमची सर्व तंत्रस्त्री टीम यांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या मिशन आरंभ या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करते. माझे नाव संगीता जगन्नाथ पाटोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर. आजच्या आपल्या मिशन आरंभ या तासिकेमध्ये कालच्या तासिकेला आपण जवळजवळ 34 प्रश्नांचा सराव केलेला. आपण सगळे खूप गुणवंत विद्यार्थी आहात, पण कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला येणारा प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचला नाही तेव्हा आपल्याला त्याचं आकलन झालं नाही तर मात्र आपण खूप हुशार असं केले आपला एखादा प्रश्न कुठेतरी चुकतो. आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहे, खूप छान अभ्यास केलेला आहे, कुठलाही प्रश्न अगदी इझिली सोडू शकतो आणि मग त्यामध्ये आपण जर प्रश्न व्यवस्थित वाचला नाही तर आपला 1 मार्क म्हणजे एक प्रश्न चुकला तो 2 मार्क कमी होतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं मी सुरुवातीपासून सांगतो, आपली एकाग्रता आणि आपला स्किल म्हणजे आपला वेळ यांचा आपल्याला मेळ घालता आला पाहिजे आणि यांचा मेळ ज्यांना घालता येतो ना तो अगदी त्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. म्हणून आता आपण जे सराव प्रश्न घेतोय आपल्याला वाटत असेल आणि याचे प्रश्न झालेले आपण सहज सोडू शकतो. बघा कुठलाही प्रश्न हा परत जेव्हा आपण सोडवतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नावर प्रभुत्व प्राप्त होत असते. म्हणून आपण ते प्रश्न अगदी व्यवस्थित वाचायचे आणि व्यवस्थित सोडवायचे. म्हणजे आता आपण 34 प्रश्न झाले तर आपण या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतल्या 35 नंबरच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आणि या 35 नंबरच्या प्रश्नाचा आपण विचार केला तर हे चित्रालेख आणि या चित्रालेखावरचा आपल्याला 35 आणि 36 नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे. आता चित्रालेखाचे जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला इथं पक्षांची नावे आणि पक्षांची संख्या आहे. आपल्याला प्रश्न वाचायचा आहे एक पक्ष आपण विविध प्रकारच्या पक्षांची संख्या चित्रारूप माहितीच्या स्वरूपात दिलेली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे सगळ्यात महत्वाचं चित्रालेखाचं निरीक्षण करायचं प्रमाण पाहिलं पाहिजे. आपण जर प्रमाणाचं निरीक्षण केलं तर आपल्याला एक चित्र म्हणजे हा जर एक त्रिकोण आता तुम्हाला माहिती सांगेल तरी पण आपण प्रमाणांश घ्यायचे म्हणजे एक त्रिकोण बरोबर 4 पक्ष म्हणजे आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न सोडवताना आपल्याला टोकांची संख्या पाहिली तर 1 2 3 4 5 6 7 आणि एक त्रिकोण म्हणजे 4 म्हणजे 7 चौक 28. त्यानंतर आपण मोरांची संख्या जर पाहिली तर 4 चौक 16. त्यानंतर घाट संख्या जर पाहिली तर 1 2 3 4 5 6 6 चौक 24 आणि आपल्याला सुतार पक्षी संख्या जर आपण पाहिली तर 1 2 3 आणि त्याला 4 म्हणजे 12. बघा आपल्याला हा प्रश्न त्याच्यावर 35 नंबरचा प्रश्न आहे आणि तो 35 नंबरचा प्रश्न आपल्याला यावेळी सोडवायचा आहे. पोपटांची संख्या सुतार पक्षांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे. आता मी सध्या तुम्हाला कमी ठेवलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये तो वेगाने वाचून आणि त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे. बघा प्रश्न सोपाची पोपटांची संख्या
आता जर तुम्हाला सांगितली ती पोपटांची संख्या वरती आपण जर पाहिलं की पोपटांची संख्या 28 आहे, आपण लिहून घेतली पाहिजे. आणि सुतार पक्ष्यांची जर संख्या पाहिली तर आपली 12 आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारायला किती जास्त, किती जास्त, किती कमी, त्याच्यापेक्षा किती जास्त, कितीचा फरक, हे शब्द जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला वजाबाकी करायची. आणि वजाबाकी केल्यानंतर आपले जे उत्तर येणार बघा. आणि प्रश्न फक्त वाचा, पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांची संख्येपेक्षा सुतार पक्ष्यांची संख्या 12 आहे आणि पोपटांची संख्या 28 आहे, म्हणजे ती 16 ने जास्त. म्हणजे आपल्याला क्रमांक 3. कधी कधी आपल्याला 16 ने जास्त आणि 16 ने कमी असे दोन पर्याय दिलेले असतात. मग आपण तुलना करताना काय विचारलंय, हे सगळ्यात महत्वाचे. पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांची संख्येपेक्षा विचारली, म्हणजे सुतार पक्ष्यांची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा ही पोपटांची संख्या या ठिकाणी जास्त आहे आणि त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 म्हणजे 16 ने जास्त. बघा त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे चित्रालेखावरचा. आणि चित्रालेखावरचा प्रश्न आता आपण पाहिलाय की आपल्याला काय करायचं. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडात किती आहे. आता आपल्याला एकूण पक्षी करायचे. एकूण पक्षी किती आहे यांची बेरीज आपल्याला करायची आहे. आणि ती बेरीज केल्यानंतर म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला संख्या करायची. मग आपले टोटल पक्षी किती आहे 80 आहे. आणि 80 पैकी 80 पैकी आपल्या मोरांची संख्या आधी काढून घेऊ आपण. 80 पैकी आपल्याला मोरांची संख्या काढायची आहे. मोर किती आहे, मोरांची संख्या 16 आहे. मग आपल्याला प्रश्न सोडवताना आपले टोटल जे आहे टोटल पक्षी आपले 80 आहे आणि त्या 80 पैकी आपल्या मोरांची संख्या 16 आहे. तर त्यांनी सांगितलं एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे. म्हणजे आपला हे जे 80 पक्षी आहे त्या 80 पैकी 16 मुळे तर आपल्याला 100 मध्ये किती असतात. आता आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे. 8 16 तर 20 म्हणजे 20 टक्के. बघा आता इथं आपल्याला शिष्टवाडी यामध्ये आहे म्हणजे प्रत्येक घटक एकमेकावर अवलंबून असतो. म्हणून आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास हा आपला सोपा झालेला असतो पाहिजे. म्हणजे आपल्याला तरी तो प्रश्न व्यवस्थितपणे सोडवता येतो. मग पुढील प्रश्न आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न सोपेच असतात, फक्त आपण ते वाचताना व्यवस्थित त्या ठिकाणी जर वाचले तर आपल्याला त्या प्रश्नाचा अर्थ लावणं अतिशय सोपं जातं. बघा आता पुढील प्रश्न आहे आपल्याला 37 नंबरचा प्रश्न आहे. एका आयताची परिमिती 38 असून लांबी 12 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ आधी आपल्याला काय माहिती असे प्रश्न सोडवताना थोडंसं गोंधळ होऊ शकतो. तर सर्वात प्रथम आपल्याला आकृती काय पटकन म्हणजे आयत विचारलाय आयताच्या समोर असं आपण थोडंसं मागणी करा लिहू शकतो. तुमच्या लक्षात आलं पाहिजे याची परिमिती 38 आहे आणि त्याची लांबी आपल्याला 12 दिली. आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की जर मला परिमिती दिली तर मी त्याच्या म्हणजे रुंदी काढू शकतो किंवा त्याच्या बाजू पण आपल्याला काढता येतील. म्हणजे आपल्याला 38 वजा आता आपल्याला वरची लांबी 12 तर ही पण 12 म्हणजे 12 आणि 12 किती झाले 24 आपल्याला वजा करायचे. आता 14 म्हणजे तर आपल्याला ऐकायला 2 फुटते म्हणजे 7 आणि 7. बघा प्रश्न आपल्या कितीपर्यंत आल्यानंतर शेवटी काय विचारले तर आयताचे क्षेत्रफळ आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ यातला फरक एकदा कळला की आपल्याला क्षेत्रफळ पण काढता येणार. आता आयताचे क्षेत्रफळ काढण्याची सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. बघा लांबी आहे 12 गुणिले रुंदी आहे 7 आणि 12चा 7 पर्यंत लिहिल्यानंतर 22 साठी 84 म्हणजे 84 सेमी. सोपा प्रश्न फक्त आपल्याला क्रिया दोन करायची 2 ते 3 क्रिया करायची आणि तो प्रश्न आपल्याला सोडवायचा. म्हणजे परिमिती बाजूंची बेरीज आणि क्षेत्रफळ आपल्याला याचा फरक आपल्याला
की आपल्याला आयताचं क्षेत्रफळ परिमिती यावर दिलेला प्रश्न सोडवता येतो. बघा पुढील प्रश्न आहे एकदम सोपा. काही प्रश्न खूप सोपे असतात पण त्याचा वेळ आपण काय करू शकतो त्याच्या पुढच्या प्रश्नासाठी किंवा ज्या प्रश्नामध्ये थोडीशी जास्त क्रिया करायची त्या प्रश्नासाठी आपल्याला तो वेळ वापरायचा. मग आता हा प्रश्न जर एम बरोबरच्या एम बरोबर तर आपल्याला एम गुणिले एम भागिले एम भागिले एम पदावलीचा प्रश्न किमती टाकून घ्यायचे. एम म्हणजे 4 गुणिले एम 2 आणि एम किती आहे 4 भागिले एम 2 पदावली तयार झाली. आता पदावलीच्या क्रिया केली माहितीची 4 गुणिले 8 त्याच्यानंतर आपण याचा भागाकार करून घेतला तर आपल्या लक्षात येणार आहे याचा भागाकार किती आला 2 आणि प्लस 8 आणि 2 ची बेरीज किती झाली 4. म्हणजे पदावलीचा प्रश्न अतिशय सोपा आहे. तो आपल्याला लगेच लक्षात येतो की आपल्याला कसं सोडवायचंय. या प्रश्नामध्ये आपल्याला जास्त वेळ फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला क्रिया गुणाकार भागाकार बेरीज वाचायचं डावीकडून उजवीकडे आपल्याला जसं कळत त्याच्यानुसार एकच जायचंय. गुणाकार आणि भागाकारामध्ये जी क्रिया आहे ती आधी करा जी नंतर येते नंतर करा. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2. जे सोपे प्रश्न आहे त्याला फार वेळ आपण मोजला छोटा प्रश्न आता पुढील जो प्रश्न आहे तो थोडासा कठीण पातळीचा असेल पण जर आपण व्यवस्थित सोडला तर तो आपल्याला लगेच शिकणार बघा. थोडंसं काळजीपूर्वक वाचायचं. जॉनने 2 ड्रीम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छापायसाठी वापरले. सगळ्यात महत्वाचं आपल्याला डझन रस्ता ग्रोस आणि रीड या 4 कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे. आता इथे आपल्याला 2 ड्रीम दिले याच्यात आपल्याला लक्षात आलं पाहिजे एक ड्रीम पण 400 तर आपल्याला 2 ड्रीमने लगेच गुणाकाराची क्रिया करून घ्यायची. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला काय करायचं आपले टोटल कागद झालेले 907. त्यानंतर त्याने काय केलं या 907 कागदापैकी 40 डझन कागद ते पुस्तक छपाईसाठी वापरलं. म्हणजे 40 डझन तर आपल्याला एक डझन म्हणजे 12 हे 440 कागद त्याने छपाईसाठी वापरले म्हणजे ते कमी होणार. त्यानंतर आणखी 2 पुस्तके कागद छपाई करताना खराब झाले म्हणजे ते सुद्धा कमी होणार. पण दस्ता म्हणजे किती दस्ता म्हणजे एक दस्ता 24 आणि आपल्याला 2 दस्ते 24 किती झाले 48. म्हणजे आपले एकूण किती कागद आपण वापरले म्हणजे जे छपाईसाठी वापरले ते पण कमी होणार आहे आणि जे खराब झाले ते सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. बघा म्हणजे आपल्याला हे जे कागद आहे ते कागद प्रत्येकाला काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजे 528 कागद त्या ठिकाणी आपल्याला कमी होणार आहे. आता याच्या पुढे जास्त मग आपल्याला प्रश्न पद्धतीमध्ये काही जागा असते त्या ठिकाणी आपण प्रश्न सोडवला पाहिजे. म्हणजे आपल्याला या प्रश्नासाठी थोडीशी जागा जास्त लागणार की माहिती ठिकाणी आपण उपलब्ध करून घ्यायची. म्हणजे आपल्याला कामावरती कामावरती किती थोडस 960 होते त्यामुळे आपण 528 कागद वापरले. बघा 528 कागद त्या ठिकाणी आपले वापरून झाले. म्हणजे आपल्याकडे किती कागद शिल्लक राहिले 432. 432 कागद त्या ठिकाणी शिल्लक आहे. पण आपले जे पर्याय दिले त्यामध्ये 432 नाहीये. मग आपल्याला काय करायचं तर आपल्याला ते म्हणजे झाले किती कागद शिल्लक नाहीये तर तुम्हाला उत्तर देताना सुद्धा आणि डझन दस्ते आणि ग्रोस याच्यामध्ये आपल्याला उत्तर दिले. मग आपल्याला हे उत्तर काढता येईल. आता इथे आपल्याला 432 कागद राहिली की आपण लक्षात ठेवा सगळे 432. मग आता आपल्याला पर्याय करायचे. आता पर्याय निवडण्यासाठी जो आपण छोटा येईल असा पर्याय आपल्याला दिलेला आहे की आपल्याला काय करायचं किंवा आपलं उत्तर कुठे येणार. मग आपण तो साधारणतः ग्रोसकडे जाऊ. एका ग्रोस किती 144 त्याला आपण 3 घेऊ 4 12 12 13 4 430 म्हणजे आपल्याला
पर्याय क्रमांक सापडतो. पर्याय क्रमांक 4. काय मला काय करणार आहे 40 हे पण मायनस करून घेतलं तरी तुम्ही 560 आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे सोप्या पर्यायातून थोडंसं अवघड पर्यायापर्यंत जायचंय. म्हणजे आपल्याला जो पर्याय येतो तो आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यामध्ये ग्रोस म्हणजे किती आता सांगितलं 12 असतात. एक ग्लास 24 जातो, एक ग्रोस 144 जातो आणि एक मिनिट 480 तास. फक्त तुमची रिव्हिजन म्हणजे आपल्याला त्याची रिव्हिजन व्हावी त्यासाठी फक्त मी तुम्हाला ते सांगितले आणि त्याच्यावर एक उदाहरण जे काही सोपं जाणार बघा. आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. सोपा अवघड नाही सोपे प्रश्न असतात. फक्त थोडीशी घाई झाली तर प्रश्न सुटू शकतो. आता बरेच मुलं सांगतात की आता गुणाकार सोपीच आहे. 40 नंबरचा प्रश्न सोपाच आहे. फक्त आपल्याला आधी गुणाकार करून घ्या. तुम्हाला 40 आणि 10चा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला सोपच ना. 40 आणि 10चा गुणाकार 400 आला. कधी कधी आपण दहावीमध्ये एखादा शून्य आपल्याला घ्यायचा लागतो. त्यामध्ये एक शून्य म्हणून थोडा काळजीपूर्वक करा. त्याच्यानंतर दशकाचे 2 शून्य झाले म्हणजे आपलं 40,000. पण आता आपल्याला जे कार्य दिले त्यामध्ये तर 40,000 नाही. मग आपण त्याचे पण मग साधारणतः दशकाला 1 शून्य असते. याच्यामध्ये आपण 1 शून्य दिला तर 4,000. बघा दशकातील 1 शून्य दिला तर 40,000 वापर करा. म्हणजे त्यामुळे संख्या शिकवते आणि आपलं सुद्धा उत्तर आलेले 40,000. म्हणजेच आपल्याला उत्तर सापडले क्रमांक 2. बघा गट पद्धतीचा वापर बुद्धिमत्तेमध्ये किंवा आकृत्यांना जास्त प्रमाणात केला जातो. पण त्यामध्ये परफेक्ट उत्तर एकच उत्तर असते. म्हणून इथे आपल्याला गट पद्धती अशी वापरायची गरज नाही. आता तुम्हाला खायचे 2 तारीखीची पण गरज नाही. तरी आपण जर घेऊन पाहिले तर आपल्या लक्षात येतं 40 शतकाचा 200 आणि हजाराचा आपल्याला पुढच्या याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला किती उत्तर आणायचे. म्हणजे आता हजाराची 3 शून्य आपण देतो म्हणजे हे पण उत्तर आपलं चुकतंय. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2. त्याच्यासाठी आपले जे नंबरचे आपल्याला गरज नाही. म्हणजे आपले उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळून गेले. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा अपूर्णांकावरचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणांना अपूर्णांकावरचे प्रश्न थोडेसे गोंधळ करतात. ते आपल्याला सांगितलंय अपूर्णांक आकृती रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक आहे. त्याची किंमत सारखीच आहे. सममूल्य म्हणजे अपूर्णांक लिहिला तर त्याची किंमत एवढा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा रेखांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग बघून द्या. आपण टोटल त्याचे भाग किती केले 9 आणि त्याच्यापैकी आपण रंगवलेले भाग केले. आता याचा सममूल्य शोधताय तुम्ही आपल्या भागाचं सूत्र घेऊन घ्या. आता सगळ्यांचा वापर करा. 3 × 3 3 2 म्हणजे 1/3 पर्याय क्रमांक 3. जे सोपे प्रश्न आहेत त्याला खाली राखून नाही देखील करत. म्हणजे त्याला सममूल्य सममूल्यीकरण सारखे आणि सारखे अपूर्णांक सममूल्य तर तुम्ही केलं 3/9 आणि याला सुद्धा 3 अंशाचे याला सारख्या संख्येने गुणले तर आपला सममूल्य अपूर्णांक त्या ठिकाणी तयार होतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. यानंतर आपला 42 नंबरचा प्रश्न आहे. बघा कधी मुलांना मराठी जास्त लावून सावड केलं तर आपला इंग्रजी सुद्धा गणिताचा पेपर इंग्लिश पण वापर केलेला असतो. चला हा प्रश्न आहे. खाली दिलेल्या पदावलीच्या चौकटी अनुक्रमे कोणती चिन्हे येईल. आता सगळ्यांनी आतापर्यंत हा जो प्रश्न आहे याला कुठलीच आपण युक्ती याचा वापर नाही करत. आता हा प्रश्न सोडच काय आपल्याला गावलं
पण त्याने करायचं साधारणतः एक नंबरला जो 2 पर्याय सांगितले तर त्याचा एक पर्यायचा वापर करायचा आणि तो वापरल्यानंतर काय तर साधारणतः मोठ्या संख्येत दिली आपल्याला आणि त्या मोठ्या संख्येमध्ये आपल्याला भागाकार आणि गुणाकार यांचा आधी वापर करायचा. साधारणतः जर तुम्ही पर्याय पाहिले पर्याय 1 मध्ये गुणाकाराचे चिन्ह, पर्याय 2 मध्ये व्यस्त दिलेले, पर्याय 3 मध्ये मायनस येईल आणि पर्याय 4 मध्ये प्लस येईल. मग आता आपण काय करूया, या 2 ठिकाणी जर प्लसच्या साईडने चिन्ह आलेले तर आपण अजून त्याचा वापर करूया आणि याला आपल्याला कधी कधी 4 ने मध्ये वापरून आले लागतात. पण अशा वेळेस आपल्याला काय करायचं, साधारणतः मी बघणार विशिष्ट आणि काचे याच्यामध्ये साधारणतः भागाकाराचे चिन्ह आहे. 2 ठिकाणी सुद्धा भागाकाराचे चिन्ह आहे आणि साधारणतः 2 छोट्या संख्येमध्ये गुणाकाराचे चिन्ह द्यायचे. म्हणजे आपल्याला 2 अंकाचे गुणाकाराचे चिन्ह आपण ती वापरून पाहू आणि पदावली सोडवायची. बघा 15 प्लस आता मराठी किंवा इंग्लिश थोडंसं मराठी इंग्लिशमध्ये होऊ शकतात गुणिले 8 त्याच्यानंतर 8 त्याच्यानंतर मायनस चिन्ह आहे -65 म्हणजे 5 आणि त्याचे 50. आता सध्या आपल्याला एखादा विचारच नाही करायचा, आपल्याला यामध्ये सुंदर 50 सांगायचे. आता मी सध्याचे सारखे संख्या आणि छोट्या संख्येने गुणाकाराचे चिन्ह वापरायचे. बघा आपल्याला त्या पदावली क्रमांकामध्ये गुणाकाराने भागाकार त्याच्यामध्ये जो अधिक जो नंतर येतो नंतर सगळ्या 48 येते. पदावली 15 अधिक 48 वजा याचा भागाकार या ठिकाणी बघा 5 × 5 = 15 आणि आपल्याला प्रश्नोत्तरांमुळे भाग देणं खूप सोपं जाते. आता जर आपण याची ट्रेनिंग केली बघा, आता तुम्ही अशी करा किंवा अशी आपल्याला काय असेल तर आपण त्याची प्लस करून घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल 63 वजा 13 आणि मग तुम्ही जर 63 मध्ये 13 वजा केले तर आपल्याला उत्तर किती आलं 50 आणि आपल्याला 50. आता समजा तुम्ही लगेच तुम्हाला सांगितलं थोड्याफार 2 सारख्या पर्यायातून बाहेर प्रयत्न करा आणि 2 सारख्या पर्यायातून जर तुम्ही गेले तर तुम्हाला उत्तर मिळू शकतो. कदाचित या 2ही पैकी तुम्ही सापडलं आपल्याला पण जर आपल्याला तुम्ही ह्या मोठ्या संख्येचा आणि छोट्या संख्येचा विचार केला तर गुणाकार आणि भागाकार 2 चिन्ह त्या ठिकाणी जर आपण बसवले तर आपल्याला ही पदावली सोडवणं सोपं जातं. आपल्याला पदावली पण कोणती सोडू शकतो आपण, पण आपल्याला त्याची क्रम येतो त्यावेळेस थोडासा गोंधळ होऊ शकतो. बघा पुढील प्रश्न आहे, प्रश्न सोपाच आहे, फक्त थोडीशी माहिती मुलाला वाचण्याचा स्पीड कमी करतो थोडीशी तर काय करतात चुकीच्या ठिकाणी. पण आता आपल्या तासिकेमध्ये आपण हे प्रत्येकी एकदाच वापरून आपल्याला एकदाच वापरायचे. 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निवड करायची. आपल्याला 5 संख्या करायची. आधी त्याला लहान बहुसंख्या किती 1 2 3 4 5 अंकी आणि 5 अंकी संख्या तयार करायची. त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात ठेवा 5 अंकी लहान संख्या आणि शून्य आलेला आहे. जेव्हा आपण लहान संख्या तयार करतोय त्यावेळी 0 2 नंतर करायचं आणि याच्यातल्या लहानापासून मोठ्याकडे जा म्हणजे तुमची काय होईल ही संख्या तयार होईल. पण आपल्याला सांगितलंय 5 अंकी लहान समसंख्या. आता ही लहान संख्या झाली आणि तिला सम काय का तुमच्या गोष्टी करून द्यायची. तो सम आपल्याला शेवटी टाकायचा म्हणजे आपली संख्या झाली. बघा संख्या तयार केली आपण, लहानात लहान समसंख्या झाली आणि ह्या संख्येची निपट करायची. निपट करायची म्हणजे त्याला बदलून निवड करायची. निपट 2 भाग करतो आपण 25 भागिले 2 करायचे आणि आता तुम्हाला भाग द्यायचा आहे 1 उरला 10 4 6 आणि 16. कुठल्या पर्यायामध्ये आपल्याला सापडते 15,238 पर्याय क्रमांक 4.
म्हणजे आपल्याला संख्या टाइम काढता येते, संख्या सम सांगितली, विषम सांगितली, या पण लक्षात ठेवलं पाहिजे ना. पण त्यासाठी निपट करायची, निपट करताना राहतो 2 आणि दुप्पट करताना आपण काय करतो, गुणिले 2 करतो. निपट 1, पावपट 1, चौपट 1 याला आपण असं करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला उत्तर सहजासहजी काढता येणार आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. आयुषने पावणेच्या लाख रुपयाचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याची एकूण किती रुपये खर्च केला? आता फक्त आपल्याला संख्या द्यायची. पावणेच्या, आपला 2 पावणे शब्द आला. आता आपल्याला सगळं सोपं आहे. आपलं जे सुद्धा पावणे म्हणजे तो 4 मध्ये दिलेलाच नाहीये, म्हणजे 3 आणि पुढच्या किती आहे 5. त्याचा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि 65,000 रुपयाचे मळणी घेतले. आता 65,000 म्हणजे 65,250 रुपयाचे जे काय घेतलेले मळणी घेतले, तर त्यांनी एकूण किती म्हणजे साधा बेंच कारण फक्त आपल्याला त्याची संख्येचे अक्षरे दिलेली आणि अक्षराच्या संख्येचा आपल्याला फक्त म्हणजे अंक करून त्याचं उत्तर काढायचं. याची प्लस करूया आपण. 5, 2, 10, 13, 14, 1 म्हणजे आपल्याला आणि आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला दिसते त्यानुसार आपण तो पर्याय त्या ठिकाणी. त्याच्यासाठी मी सांगितले स्वल्पविरामाचा वापर जर आपण केला तर आपल्याला दिसते की आपण म्हणजे आपण सोपे प्रश्न असतात. कोणता प्रॉब्लेम काय होतो, आपण तो वाचताही घ्यायला येते आणि वाचताना घ्यायला गेली तर आपण काय उत्तर आपण फक्त 200 वाचली तर 200 स्त्रियात पण आहे आणि 200 आपल्याकडून नजर चुकली त्या ठिकाणी लिहिलं जातं. मग जर आपण त्यांनी प्रश्न सोडवला तर आपल्याला उत्तरामध्ये अडचण येणार नाही. आता पुढे प्रश्न आहे आपण आधी पण आपण प्रश्न आलेले आहे, म्हणजे आपण या घटकावर किती प्रश्न घेऊ शकतात त्याचा एक अंदाज आपल्याला येतो. आणि प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला सोपे प्रश्न फक्त थोडंसं फिरवलेलं आणि थोडासा काय 7/17 कोणता पूर्णांक त्याचं उत्तर 2/17. आता बऱ्याच जणांच्या असं लक्षात येते आपल्याला काय करायचं, याच्यात कोणती घ्यायची, कोणाच्या बाजारात करायची ते आपल्याला लक्षात येतं. याला साधे पाठ आपल्याला हा प्रश्न सोडवताना काय करायचं 7/17. आता हा आपण फक्त मायनस करा 251 आणि करा पलीकडे त्याचं मायनस. आता आपल्याला कोणत्या पद्धतीने शिकवले त्या पद्धतीने समीकरण करा, कट करून करा. तुम्हाला याचा जर तुम्ही लक्षात काढला तर 51 बघा, म्हणजे याला आपण किती करणार 3 आणि याला 1. 7 21 वेगवेगळे 21 मधून 2 गेले 19 आणि त्याचा छेद 51. म्हणजे आपल्याला या चौकोनाच्या ठिकाणी जो अपूर्णांक येणार आहे तो आहे 51/51. आता काय आपण अपूर्णांक इकडे सुद्धा घेऊन आपल्याला तेच उत्तर त्या ठिकाणी येत असते बघा 17. फक्त आपण लक्ष ठेवायचे आपल्याला सोपं काय जाणार. आता इकडे आपण वर्गाच्या चिन्ह चिन्ह होऊ शकेल म्हणून आपण काय करायचे आपल्या सोयीने म्हणजे समानतेचं जे चिन्ह आहे त्या समानतेच्या चिन्हाचं चिन्ह बदलतात. प्लस मायनस होतं मायनस प्लस होतं भागाकाराचा गुणाकार केलं जातं आणि गुणाकाराचा भागाकार केला जातो. बघा पर्याय क्रमांक 2. त्यानंतर का पुढील प्रश्न आहे आपल्या संबंधा पुढील प्रश्न आहे म्हणजे आत्ताच आपण परिमिती आणि क्षेत्रफळाचा प्रश्न सोडवला होता आणि त्याच टाईपमधला प्रश्न फक्त आपल्याकडे असं काही करायचंय व्यवस्थित वाचन करून त्या ठिकाणी सोडवायचं आहे. सही करून सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरस कृती गाठलेल्या
5 फेऱ्या मारते. तर सई दररोज किती आठवण होती तिथे एका दिवसाचा आठवण काढायचं. आणि मी तुम्हाला सांगितले ज्या वेळेस आपण खेळतोय किंवा फेऱ्या मारतोय त्याच्यावरच आकृती. आणि जो आकृतीचा वापर करतो त्याचे उत्तर शिक्षण चौरसला किती भाग गेला आणि त्याची बाजू किती 112 आहे. आणि तिला मारल्या 5 फेऱ्या आहेत. आपलं एक लक्षात ठेवायचं जेव्हा ती फेऱ्या मारते त्यावेळेस त्याची आपल्याला परिमिती घ्यायची असते. कारण आपण फेऱ्या मारतो म्हणजे आपल्याला परिमिती काय मिळायची. आणि परिमिती काढताना चौरसाची परिमिती म्हणजे काय 4 वर्षे 4 जरी केलं तरी तुमचं उत्तर येणार 4 8 4 4 448 त्याची परिमिती झाली 448. आता तुम्हाला जसं शिकवलं त्या पद्धतीने ते मला फक्त लक्ष ठेवायचं. परिमितीचा 448 आणि 448 परिमिती असलेल्या चौरस आकृतीला 5 फेऱ्या मारतात. एका फेरीमध्ये 448 अशा 5 फेऱ्या मारले. मग 8 40 5 24 24 2 आले 5 20 20 2 22 2240 मीटर आले. बाजू मीटर पण आपल्याला जे उत्तर दिलेले आहे किंवा आपल्या कार्यामध्ये जे उत्तर आहे ते आपल्याला लक्षात करायचं. 448 मीटर. दुसरा कार्य 560 मीटर आणि इतर किलोमीटर आणि मीटर आहे. म्हणून आपण याचे काय करायचे हे 2240 किलोमीटर करायचे. म्हणजे आपल्याला 3 घरावरती जायचे. 1000 छेद घ्यायचा. 1 2 3 दिवाळी 4 किलोमीटर 1000 मीटर असतं. आणि दोन किमी आणि 240 मीटर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आलेला आहे आपला. थोडासा आपल्याला याचं उत्तर दिसलं का. पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न आहे 47 नंबरचा. तास मिनिटांचा प्रश्न आला आपला थोडासा मस्त त्याच याच्यामध्ये थोडस विचार करायचा आपल्याला. 5 म्हणजे एक रेल्वे सोमवारी सकाळी म्हणजे मध्यान्ह पण दुसऱ्या दिवशी मंगळवारी 2:15 दुपारी म्हणजे तिचा मंगळवारचा आणि त्याच्यानंतर तुमचा मध्यान्ह काय 2:15. आता हा प्रश्न मी सांगितल्यानंतर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीने सोडवा. नाहीतर मग सांगितलं आपल्याला पद्धती बदलतात आणि तुमचीच पद्धत लावा म्हणजे सोमवारच्या मध्ये सोमवार आणि आपल्याला मंगळवारचा अधिक काय करायचे मध्यान्ह मंगळवार. म्हणजे मंगळवार कालावधी 24 तास. हे 24 तास आहे. आता या 2 वेळा मोठा वाक्याचे लक्षात घ्या. एक आहे मध्यम कुटुंबाची आणि एक आहे मध्यम व्यक्तीची. मग मी सांगितलेलं ज्या वेळेस मध्यम करतो एक मध्यम होतो तेव्हा बाराची पुढची वेळ येईल 24 तास वेळेमध्ये काय करा हे करा. बघा 12 14 तास आणि 15 मिनिटे. तास मिनिटे आणि त्यात आपल्याला काय करायचे 10 तास आणि 20 मिनिटे करायचे. पण हे फक्त मंगळवारची वेळ काही 24 तास आपले झालेले. आता फक्त मंगळवारचे तास काढले अजून कुठले आणि मग आपल्याला मायनस करायची. आता मायनस करताना आपल्याला काय होईल 60 मिनिटे घेतले आणि त्या 60 मिनिटांमध्ये आपल्याला 15 काय करायचे म्हणजे 75. आणि हे 75 आपल्याला मायनस करायचे 5 3 आणि 3 तास आणि 45 मिनिटे. बघा आधी आपले 24 तास होते आणि त्यामध्ये आपल्याला 3 तास आणि 55 मिनिटे काय करायचे मिळवायचे ऍड करायचे त्यामध्ये आपल्याला. आणि आता याची जर प्लस केली तुम्ही तर याची जर प्लस केली आपली तिसरी कवडी जवळ 50 मिनिटे खूप चांगल्या पद्धतीने निशनामध्ये केला जातो.
तर आता बाकीचा म्हणजे बाकीचा जे प्रश्न आहे ते पण सकाळी मिळतात. आणि आपलं उत्तर आलं 27 आणि 55 मिनिटे. बघा कुठल्या पर्यायामध्ये आता आपल्याला पर्याय मी दाखवते म्हणजे आपलं लक्षात येईल. पहिल्या पर्यायाला 27 तास 55 मिनिटे. दुसऱ्या पर्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 28 तास 5 मिनिटे, 3 तास 55 मिनिटे आणि 28 तास 55 मिनिटे. तर आपल्याला प्रश्नाचे उत्तर बरोबर किती आहे? 27 तास आणि 55 मिनिटे. बघा हा ह्या प्रश्नाला वेळ पण जास्त लागतोय. कारण याच्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे आणि विचार करून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तो प्रश्न आपण व्यवस्थित सोडू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, संख्या घ्या. आपल्याला संख्या पाठ आहे. संख्या ज्ञानावरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 4+4 ही एक विषम संख्या आहे आणि सम किंवा ऑड हे आपल्याला माहिती आहे. तर त्या संख्येमध्ये घेणारी 7 ते 20 समसंख्या असते. 7 समसंख्या करायची. तर आता आपली इथं विषम आहे आणि आपल्याला विचारली समसंख्या. थोडंसं लक्षात ठेवायला करायचं म्हणजे आता इथं आपण सूत्राचा वापर करायचा आपल्याला. 4+4 ही विषम संख्या आहे. तिच्या नंतर म्हणजे प्लस येणार मी पण समजून आला 7वी समसंख्या विचारते गुणिले 2 - 1. आता इथं विषय आणि सम सगळ्या विषयामध्ये चालतो. आपण गुणिले 2 करायला समसंख्या येणार म्हणजे विषम संख्या येणार आहे. मग आपल्याला समसंख्या यायची. आधी कंसातून सोडून द्या. 7 × 14 वाजायला बुद्धी करत अधिक 4 अधिक किती आहे 13 प्लस करा अधिक 17. म्हणजे आपल्याला विषम इथे आपल्याला मात्र सूत्राचा वापर केला तरच आपल्याला नाही सापडलं की आपल्याला नंतर सम आहे का विषम. जेव्हा विषम सम विचारतात किंवा सम नंतर विषम विचारले तर एखाद्या दिसायचं आणि जर विषम नंतर विषम तर वाजा एक करायला आणि सम नंतर सम असेल तर वाजा एक आपण त्या ठिकाणी करणार नाही. म्हणजे आपल्याचा पर्याय क्रमांक 3. हा 49 नंबरचा प्रश्न आहे. एक कपाट 5,650 रुपयांना घेतल्यास विक्री किंमत येतात 5,000 आपण पाचतो त्यावेळेस महत्वाची करायची म्हणजे आपल्याला परत प्रश्न वाटली पूर्ण प्रश्न टाकण्याची गरज नसते. काय महत्वाचा भाग दिलाय 5,350 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 5,350 रुपयाला विकल्यास होतो. तर कपाटाची खरेदी किंमत विक्री खरेदी नफा तोटा. एक कपाट घेतलंय त्या कपाटाची विक्री किंमत आहे 5,650. पण ते विकल्यानंतर तोटा झाला आहे. किती तोटा म्हणून तो तोटा आपण एक्स मानू. तो तोटा काय करायचा आहे एक्स मानायचा आहे आणि तेवढाच नफा 350 ला विकलाय म्हणजे 8,350 मी सुद्धा तुमची विक्री किंमत. तर त्यावेळेस आता आपल्याला नफा झालाय म्हणजे हा जो नफा आहे तो याची म्हणजे तो सुद्धा एक्स. मग आपण मुलांना सोडवणं खूप सोपं आहे. तोटा आणि काही आपल्याला बेरीज करायची 2x. एक्स म्हणजे एकच लक्षात एक्स एक्स 2x आणि आपल्याला ज्या 2 विक्री दिली आहेत त्या विक्रीची वाटाघाटी करायची. 8,350 वजा आपल्याला किती करायचे 5,650. याची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला आपले उत्तर सापडले. 2,700 म्हणजे त्या विक्रीत आता 2,700. आता आपल्याला समाजाच्या नियमानुसार बघा 6 0 0.
आपल्याला म्हणजे आपल्याला किती आणि किती 1350 एक्स बरोबर 1350 म्हणजे आपला तोटा पण 1350 आहे आणि नफा सुद्धा किती 1350. आपल्याला खरेदी किंमत सांगितली. आता खरेदी किंमत आपण तुम्ही विचारत राहणार आहे त्यावेळेस म्हणजे एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की विक्रीमध्ये तोटा आलेला नसतोच. विक्रीमध्ये तोटा नसतो म्हणून या विक्रीमध्ये तोटा आपल्याला करायचा 1350 विक्रीमध्ये आपल्याला तोटा हा मिळवायचा असतो. म्हणजे आपलं खरेदी किती होणार आहे 7000 आणि जी विक्री असते तिच्यामधून नफा वजा करायचा आहे कारण विक्रीमध्ये नफा असतो म्हणून आपल्याला त्या विक्रीमधून नफा काय करायचा वजा करायचा. तुम्हाला दोन्ही उत्तर काही गरज नाही फक्त हे तुम्हाला सांगते की दोन्हीचं उत्तर आपल्याला कसं सावधान द्यायला 1350 आणि ज्या वेळेस तुम्ही याची वजाबाकी करणार आहे त्याचं उत्तर सुद्धा 7000 आला म्हणजेच आपली खरेदी किंमत मिळाली 7000 म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4. थोडीशी उदाहरण आपल्याला वेगळं करायचे आपल्याला जेवढा दाखवावं मग आपल्या जर 2 विक्री दिलेल्या असतात त्या 2 विक्रीची काय करा वजाबाकी करा आणि नफा आणि तोट्याची प्लस करून फक्त आपल्याला त्याची किंमत काढायची. पुढील प्रश्न आहे आता 50 नंबरचा प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न सोपेच असतात बघा फक्त थोडंसं काळजी घेऊन जर आपण वाचले बघा 50 नंबरचा प्रश्न काही मुलांच्या लगेच तयार झाले की 50 नंबरचा प्रश्न खूप सोपा आहे आणि हा प्रश्न आपल्याला खूप लवकर सोडवता येतो. बघा 200 रुपयाचे 40 नोट आहे 200 रुपयाच्या 40 नोट आहे म्हणजे 200 आपल्याला किती करायचे 40. आता गुणाकाराची ही क्रिया सोपी बघा 4 गुणे 8 म्हणजे आपले एकूण रुपये किती झाले 8000 आणि आता आपल्याला 8000 घ्यायचे आणि 8000 घेऊन आपल्याला 500 रुपयाचे नोट घ्यायचे. मग सोपं आहे आपल्याला 8000 घ्यायचे या 8000ला किती करायचे आपण 500 आणि आपल्याला 500 भागिले केल्यानंतर आपल्याला उत्तर सापडते 16 म्हणजेच आपल्याला 500 रुपये 16. आता ज्यांना असा भागाकार करणं शक्य नाही त्यांनी आपल्या पद्धतीने भागाकार केला तरी चालेल पण ज्या पद्धतीने आपण ज्या कसं शिकले त्या पद्धतीनुसार आपल्याला तो भाग देणं अतिशय सोपं आहे. म्हणून आपण ज्या पद्धतीने जर भाग दिला तर आपला जागा पण तुटते आणि वेळेची सुद्धा काय होते बचत होऊन जाते. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही. विभाज्य आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला विभाज्य आणि विभाज्य हे माहिती पाहिजे. विभाज्य आता देतो विभाज्य ज्याला भाग देतो पण याला विभाज्य किती म्हणतो आपण ज्यावेळेस त्याला निश्चित पात्र म्हणजे पाठीशी होते निश्चित पात्राला तर त्याला विभाज्य म्हणायचं आणि जो भाजक केली त्याला आपण विभाज्य म्हणतो आणि जर बाकी उरली तर आपण भाज्य असतो आणि तो भाजक असतो म्हणजे आपल्याला आता विभाज्य नाही. आता विभाज्य नाही आपल्याला शोधायचं म्हणजे कुणाला भाग जात नाही कोणत्या 17च्या पाड्यामध्ये तर आता इथं जर संख्या पाहिली तर 17चा पाडा जरी आपल्याला असला तरी आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते. मग आपण काय करायचं आधी पातळीवर काय करा 17च्या पाड्याची संख्या आपल्याला दिसते का एक संख्या आपल्याला या ठिकाणी मिळाली म्हणजे तिथं 17 विभाज्य आहेच. मग आता याच्यापैकी कोणती विभाज्य नाही पहिली संख्येने आपल्याला भाग देता येतो तुला असा भाग दिला तरी चालतो 17 किंवा आपल्याला डायरेक्ट भाग दिला तरी चालेल. तर किती उरतात बघा 17 पूर्ण भाग नाही म्हणजेच आपल्याला 1 नंबरच्या पर्यायामध्येच काय झालं त्याचं उत्तर मिळून गेले म्हणजेच आपल्याला 17ने विभाज्य नाही अशी 217 ही संख्या आहे. तुम्ही बाकीच्या संख्येला भाग घेऊन पाहिला तर 100% 17ने भाग दाखवले पण आपल्याला जर याचा भागाकार संख्या सापडली तर आपल्याला परत भाग द्यायची गरज नाही. फक्त हे बघा विभाज्य नाही तरी कोणत्या संख्येने भाग जातो ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असतं म्हणून आपण प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे आणि कधी कधी आपल्याला उत्तर लगेच सापडून जातो.
आणि मग त्या आपला पुढचा जो वेळ आहे तो त्या ठिकाणी वाचतो. मग पुढील प्रश्न आहे, श्यामरावांनी दुकानातून 1425 रुपयाचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा घेऊन सारखीच नोटा दिल्या. जेवढ्या 5 रुपयाच्या दिल्या तेवढ्याच 10 रुपयाच्या दिल्या, तेवढ्याच 50 रुपयाच्या दिल्या आणि तेवढ्याच नोटा 100 रुपयाच्या दिल्या. तर बिलाची रक्कम दिली तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? रुपये पैसे. या घटकावरचा हा प्रश्न आहे आणि या घटकावरचा प्रश्न म्हणजे सोपाच आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितपणे सोडवायचं आहे आणि त्याचं वाचन का. दुकानातून जी रक्कम दिली म्हणजे किराणा जो आहे 1485 रुपयाचा, 1485 रुपयांचाच किराणा घेतला आणि त्यांनी ज्या समान नफा दिला त्या समान नफांची बेरीज करायची का. 100 रुपयांची नोट आहे, 50 आहे, 10 आणि 5 याची आपल्याला बेरीज करायची. तर त्याची बेरीज झाली 165. आता प्रत्येकी नोटा काढताना भागाकार करायचा. बघा 1485 आणि त्याला भागिले आपल्याला 165 करायच्या. 10 12 करतात ना, तुम्ही कसं करता करून करा किंवा असा करा तरी पण चालतं. आता मी आपल्याला सगळ्यांना वापर करून बघूया. 5 पासून किती भाग जातात? 5 3 15, 5 3 15, 5 3 10, 5 3 10, 4 5 45, त्याच्यानंतर किती होईल आपल्याला 3 आणि 5 35. आता जर तुम्ही विचार केला तर परत 3 ने भागणार का? 3 1 3, 3 1 3, 3 9 27, 3 9 27, 11 1 99, 11 9 99 म्हणजे 11च्या भागाकडे तुम्ही असं कुठे केला तरी जेव्हा आपण भागाकार करतोय त्यावेळेस एकाच प्रकारच्या नोटा येतात. एका प्रकारचे सगळ्यात 9. तर आता आपल्याला प्रश्न आहे की श्यामरावांनी काय केलंय, दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या आपल्याला प्रश्न विचारला. आपल्याला जर एकूण नोटा काढायचं आहे तर आपल्याला एका प्रकारची नोट आपली आणि आपण 4 प्रकारची नोटा दिलेल्या आहेत. 5 10 50 आणि 100. याचा नोट आपण दिलेला आहे म्हणजे आपल्याला 4 करायचे. 9 चौक किती झाले? 36 म्हणजे पर्याय क्रमांक 3. कधी कधी आपण काही नमस्कार पण जो आपला भागाकार आहे एकच प्रकारचा आहे आणि दुकानदाराला फक्त आपण एकच प्रकारची नोट दिली, एक रक्कम द्यायची आणि ती रक्कम आपली किती झाली पाहिजे? 1485. तर आपला पर्याय क्रमांक 3. बघा पुढील प्रश्न आहे. आता हा प्रश्न साधा आपला भागाकार या घटकावरच आहे. फक्त आपल्याला तो प्रश्न सोडवताना थोडेसे काय करायचे, लक्ष पुरवायचे. एका संख्येला 25 ने भागल्यास भागाकार 26 येईल. एक संख्या आहे तुम्हाला माहिती आहे काय काय थोडंच मागायचं. एक संख्या आहे ती तुम्हाला माहिती नाही, तिला जर तुम्ही 25 ने भाग दिला तर भागाकार 26 आला आणि त्याची बाकी 2 होईल. पुढचं उदाहरण वाचण्याचं आता तुम्ही ही क्रिया करून घेऊ शकता. याचा भागचा आपल्याला काय होईल बघा, 26 गुणिले 25. आता भागच्या काढली किंवा आपण भागच्या पर्यंत चालतो त्यांचे चान्सेस कमी असतात. 5 30 3 5 10 3 13 7 3 12 3 4 1 5. याची बेरीज करा 0 5 6 650 आणि त्याच्यामध्ये आपली 2 भाग मिळवा म्हणजे आपले 652 संख्या झाली. 652 संख्या झाली आणि नंतर नेक्स्ट 30 ने भागल्यास भागाकार आणि बाकी अनुक्रमे किती आहे. मग आता आपल्याकडे या संख्या 652 30 ने भागाकार तर भागाकार तुम्ही तुमच्या पद्धतीने केला तर कसं आपण करून द्यायला तरी चालतो. आपल्याला जे सोपं वाटलं 30 म्हणजे 3 चा मान त्याची आपल्याला 30 ने 60 आणि 30 एके 30 म्हणजे आपण उत्तर किती आले बघा. किंवा आपल्याला भागाकार आपल्याला विचारलं काय भागाकार बाकी
म्हणजे आपला 22 पर्याय क्रमांक 3. छोटे छोटे फक्त आपल्याला किंवा सगळं घेऊन जाऊन आपल्याला म्हणजे आपल्याला आधी काही करणार एक भाज्य काढून घेतलं तर आम्हाला सोपं होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर तुम्हाला पूर्णांक दिलाय आणि त्याचा आपल्याला फक्त अंशाधिक अपूर्णांक करायचे आणि अंशाधिक अपूर्णांकाची अतिशय सोपी बघा. अंशाधिक अपूर्णांक करताना आपल्याला लक्षात येतं 3 आपल्याला गुणाकार करा 7-21 21 मध्ये 5 मिळवले 26/6 म्हणजे सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे म्हणजेच पर्याय क्रमांक किती झाला 4. पुढील प्रश्न आहे, प्रश्न 55. एका बागेत निंबीची 36% झाडे शेकडेवाले बागेत एकूण 450 झाडे असल्यास निंबीची झाडे किती? आता आपल्याला प्रश्न आहे निंबीची झाडं 36% आणि एकूण झाडे किती 450 तर आपल्याला त्या झाडांची संख्या काढायची म्हणजे आपल्याला टोटल झाडं का म्हणजे 100 पैकी 36 झाडे निंबीची तर 450 मध्ये ही झाडे किती येतील 450 मध्ये ती झाडे किती येतील आणि मग आपल्याला काय करायचे फक्त भाग द्यायचे 5 × 10 5 × 9 45 16 म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे सोपा प्रश्न आपल्याला उरलेली झाडं जरी काढायची सांगितली असतील तरी आपण काही केलं नसती फक्त उरलेल्या झाडांची त्याची प्रमाण घेतलं असते आणि ठिकाणी सोडवता आलं असतं. पुढील प्रश्नाकडे जाऊया. वर्तुळावरचा प्रश्न वर्तुळाच्या सर्वात मोठ्या ढिगेची लांबी 50 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी आता वर्तुळाची सर्वात मोठी जी लांबी व्यास असते आणि त्या व्यासाची लांबी किती 50 सेंटीमीटर आणि त्रिज्या व्यासाच्या निमपट असते म्हणजे त्याला भागिले किती करायचे आपल्याला 2 2 म्हणजे 10 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 7.5 सेमी किंवा 7.5 सेमी. वर्तुळावर सोपा प्रश्न आहे फक्त आपल्याला जीव विचारली सर्वात मोठी जीवा हा वर्तुळाचा व्यास असतो लक्षात वर्तुळाला अनेक जीवा आपण काढू शकतो पण सगळ्यात मोठी जीवा म्हणजे काय असतो त्याचा व्यास त्याच्या निमित्ती त्याची त्रिज्या असते म्हणून आपण त्याला केलेले 2 केलेले. पुढील प्रश्न आहे 57 नंबरचा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला थोडीशी काठीण्य पाठवली असते 60 या संख्येचे एकूण विभाज्य काढायचे आपल्याला 60 ही संख्या एकूण विभाज्य काढा हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कितीने कमी आहे त्याच्यासाठी आपण त्याचे विभाज्य काढले गरजेचे आणि विभाज्य काढले तरच आपल्याला त्याचे उत्तर सापडता येईल. बघा आधी आपण 60 आपण प्रत्येकाची विभाज्य शोधण्याची पद्धत वेगळी फक्त विभाज्य शोधण्याची पद्धत आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय करायचं याची विभाज्य एकूण विभाज्य जशी शिकवली पाहिजे पहिला विभाज्य कोणत्या संख्येचा सगळ्यात छोटा विभाज्य 1 असतो आणि सगळ्यात मोठा विभाज्य 20 संख्या असते. आता हे लिहिण्याची पद्धत पण आपण केली आहे तर कसं त्याचा वापर आपल्याला करायचंय याला 2 ने भाग जातो नंतर 30 त्याचा अवयव 3 ने पण भाग जातो 3 × 6 4 ने पण भाग जातो 4 × 4 4 म्हणजे 20 याला 5 ने पण भाग जातो 5 × 5 = 5 × 10 6 ने पण भाग जातो 6 तर जागी आपण थोडेसे लिहिले फक्त लक्षात ठेवायचे मग याची एकूण विभाजक आता 7 ने भाग जात नाही एकूण विभाजक मोजून घ्यावा 1 2 3 4 5 6 7 8 9
60ची एक विभाजित झाली 12. आता आपल्याला 75ची विभाज्य काढायचे 75. आता या 75 संख्येचे विभाज्य आपण इकडे काढूया. 75चे विभाज्य करू. सगळ्यात छोटा विभाज्य येईल, सगळ्यात मोठा विभाज्य 75. याला 2 ने भाग शकते, पण याला 3 ने भाग जातो का? 3 गुणे 6 आणि 3 5 15. याला 4 ने भाग जातो, पण याला 5 ने भाग जातो. 5 5 आणि 10 25. आता याला 3 ने भाग देतो, 6 ने भाग जातो. 7 8 9 10 11 12 याच्यासाठी पाहिजे आणि याच्यासाठी कसं आपल्याला बघा 75च्या अवयव किती झाले? 1 2 3 4 5 6. 75च्या अवयव 6. आता आपल्याला काय विचारले? सगळ्यात महत्वाचं जे विचारलं ना ते महत्वाचे का? 60 या संख्येचे एकूण विभाज्य हे 75 या संख्येच्या एकूण विभाज्यकांपेक्षा म्हणजे ह्या 75पेक्षा कमी जास्त आपल्याला. आता जर आपण विचार केला तर 75च्या विभाजकांपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपला पर्याय येणार आहे जास्त म्हणजे किती? 6 आणि जास्त. म्हणजे पर्याय क्रमांक कोणाचा कोणाशी विचारले लक्षात घ्या. 60 चे विभाज्य हे 75च्या विभाजकांपेक्षा जास्त आहे. म्हणजे ते 6 ने जास्त आहे, कारण इथं 2 पर्याय 6 ने कमी आणि 6 ने जास्त. जर आपल्याकडून आपण उत्तर बरोबर काढतो, पण आता कोणाचा संबंध कोणाशी आहे? 60 चे विभाज्य 75 पेक्षा हे कसे जास्त आहे आणि किती आहे? 6 ने जास्त आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती झाला? 2 झाला. आणि पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी खाली आपल्याला ज्या संख्या दिल्या आहे त्या संख्यांच्या जोड्यांपैकी समूळ संख्यांच्या जोड्या. आता आपण आपल्याला संख्या माहिती, संयुक्त संख्या माहिती, समूळ संख्या माहिती, जोडमूळ संख्या. समूळ संख्या कशा म्हणतात? मूळ संख्या माहिती आपल्याला, ज्या संख्येने काढण्याची पाळत असते त्याला मूळ संख्या म्हणतात. आणि समूळ संख्या म्हणजे काय? त्या 2 संख्येमध्ये फक्त त्यांचा जो अवयव आहे हा टाकला पाहिजे. बाकीचे कोणतेच अवयव त्यांचे सारखे नाही, फक्त त्यांच्यामध्ये हा अवयव सारखा असतो. मग आता समूळ संख्या शोधतात त्यावेळेस तुम्हाला मसालीचा वापर जास्त होईल. मसाली आपल्याला मसाले मूळ संख्या पाहिजे. तुम्हाला समजा हे 4 संख्येचा आपल्याला दिलेले आणि सांगितले याच्यात सर्व संख्या ज्या मूळ संख्येला त्यांचा पर्याय. आता जर तुम्ही 17 18 19 तरी मूळ संख्या सर्व आहेत, तर त्यांच्यामध्ये एकच सारखा आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक क्रमवार संख्येचा मसाला एक असतो. मग 21 आणि 22 या क्रमवारीला नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे त्यांचा सुद्धा मसाला त्यांच्यात एकच सारखा आहे. म्हणजे ही सुद्धा समूळ संख्येची जोडी आहे, समूळ संख्येची जोडी आहे. आता राहिल्या 2 संख्या. आता या 2 संख्येचा आपल्याला विचार करायचा. मग आता 2 संख्येमध्ये आपण 16 चे अवयव घेतले आणि 61 मूळ संख्या आहे. 61 आणि 62 अवयव. आता आपल्याला फक्त 16 चे अवयव काढायचे. 1 आणि 16, 2 आणि 8 आणि 4 16. आता याचा सुद्धा विचार केला तर याच्यामध्ये फक्त एकच घ्यायचा आहे, म्हणजे ही सुद्धा समूळ संख्येची जोडी आहे. आता राहिली 15 आणि 51. बघा 15च्या अवयव काढले 1 आणि 15 3 5 15 त्याच्यामध्ये झाले एक अवयव काढलेले. आणि नंतर एकदमच अवयव काढतात 1 आणि 51. आता एकची संख्या एका वर्गाला भागली जाते किंवा कोणत्याच गोष्टी भागली का, म्हणजे 3 ने कधी भागली बरोबर. मग 17 यात आलं आणि यात जर तुम्ही विचार केला तर यामध्ये हे सारखं पण याच्यामध्ये 3 सुद्धा सारखं आलं, म्हणून ही समूळ संख्येची जोडी आहे. त्यामुळे फक्त एकच त्यांचा सामायिक अवयव सारखा असला पाहिजे.
म्हणजे त्यात समूळ संख्येची जोडी ही नाही, म्हणजे समूळ संख्येच्या एकूण जोड्या किती झाल्या 1 2 आणि 3, म्हणजे समूळ संख्येच्या जोड्या झाल्या 3. पर्याय क्रमांक 1. आपण उत्तर 3 काढतो आणि घाई घाई काय करतो, पर्याय क्रमांक 3 लिहून टाकतो. म्हणून ज्या वेळेस आपण ते रंगवणार आहे किंवा आपण उत्तर काढले आपण तोच बोर्ड रंगवलाय का, मी काढलेले 3 उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आले याचा सूचना आपण त्याच्यामध्ये थोडासा विचार करा. म्हणजे आपला पर्याय किती येणार आले. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. म्हणजे प्रश्न सोपे असतील बघा, आपण पूर्ण प्रश्न पत्रिका जर आपल्या लक्षात आली तर प्रश्न सोपेच आहे. फक्त कधी कधी काय होतं ते सोडवताना आपल्याकडे थोडासा गोंधळ होऊ शकतो. बघा पुढचा प्रश्न आहे, एक दशांश चिन्ह आपल्याला संख्या दिलेली आहे 5 दशांश चिन्ह 4 8 7 या दशांश पूर्णांकातील आधार किती अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार. आता स्थानिक किंमत घेतली तर हा प्रश्न सोपा आहे. आता 4 ची स्थानिक किंमत घेताना 0.4 आणि 7 ची स्थानिक किंमत घेताना 0.00007. यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो त्यावेळेस सुरुवातीला दशांश चिन्ह नाही हो असं म्हणून गुणाकार करायचा. 728 आणि आता आपल्याला दशांश चिन्ह स्थळ मोजायचे. 1 2 3 4 1 2 3 4 सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. बघा कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला उत्तर दिसणार आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपले उत्तर आलेले 0.0028. आपल्याला त्याचं वाचन त्याचं त्याचं त्याच्या स्थानिक किमतीचा गुणाकार त्याच्या स्थानिक किमती घेतलेल्या आहेत. चला आता पुढे जाऊया. बघा आपला प्रश्न या ठिकाणी 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी टाकावी लागेल. बघा दोरी टाकली तर तुकडे दिले तर एक टाक कमी होतोय. पण सगळ्यात महत्वाचे आधी आपल्याला किती तुकडे होतात ते काढून घ्यावं लागणार आणि नंतर आपल्याला किती ठिकाणी टाकायची याचा विचार करून त्या दोरीची लांबी 56 आणि ती कापली आपण 8च ठिकाणी. मग त्याचे तुकडे होणार 8 × 8 = 56. हे 60 जे आहे ते तुकडे लक्षात 7 रुपयामध्ये तुकडे झाले. मग आपल्याला तापावे किती ठिकाणी लागले, एक ताप आपल्याला कमी घ्यावं लागणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न आपल्याला थोडंसं केलं की आपल्याला दोरी किती ठिकाणी टाकावी लागेल आणि तुमचा वापर तुकडे काढून घेतले आणि तुकडे काढून घेतले आपण तुकड्यांमधून एक वाजायला तरी आपल्या तापांची संख्या त्या ठिकाणी निघेल. बघा आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 60 पर्यंतचे प्रश्न राहिले. प्रश्न अतिशय सोपे असतात आणि ते प्रश्न सोडवताना फक्त काय करायचे आपल्याला सकाळी वाचन करायचे आणि वाचन केल्यानंतर आपण तो प्रश्न एकदम व्यवस्थित सोडवू शकतो. आता आपले जे उरलेले प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या तासिकेत पाहणार आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया. गुड नाईट.